सुरुवातीला आपण कांदा भजीसाठी लागणारा मसाला करून घेऊया। यासाठी मी घेतलेले 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे। तर हे सर्व आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे। 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आणि ते लांबट आणि पातळ असे कापून घ्यायचे। ओवा टाकूया पाव चमचा। आपण जो मसाला कुटून घेतला होता तो 1 चमचा टाकूया। हळद, काश्मीरी लाल पावडर टाकलेले, फक्त रंगासाठी टाकायचे, पाव चमचा टाकायचे। मीठ टाकूया चवीपुरतं। सर्व मसाला एकत्र चोळून घ्यायचा आणि ह्याचे जे गठ्ठे आहेत त्याशी मोडून घ्यायचे, म्हणजे पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या। असं थोडंसं दाबून करायचं, म्हणजे पाकळ्या मोडतात आणि मसाला एकत्र होतो व्यवस्थित। आता मीठ टाकल्यामुळे काय होतं तर कांदा लवकर मऊ होतो। मिठामुळे कांदा पाणी सोडायला सुरुवात होते आणि पाणी सोडल्यामुळे काय होतं, त्याचं पाणी आहे ते पिठामध्ये मिक्स होतं आणि कांद्याची चव सर्व पिठाला येते आणि कांदा भजी एकदम खायला चांगली लागतात। कांद्याची चव सर्व पिठाला व्यवस्थित लागते। आता हे मिक्स करताना थोडासा दाब द्यायचा आणि दाबून दाबून हे व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे मसाला छान मिक्स होतो। आता मिक्स केल्यानंतर कांद्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे, अजून थोडं याला पाणी सुटणार आहे, तर हे 10 मिनिट आपण बाजूला ठेवून देऊया। कांद्याला पाणी सुटलेलं आहे, कांदा थोडासा ओलसर झालेला आहे। 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्यामुळे आपल्याला सोडा जास्त घालावा लागत नाही। कांदा जास्त घ्यायचा आणि पीठ आपल्याला थोडं लागणार आहे। सुरुवातीला मी 4 चमचे बेसन टाकून घेते। आता आपण बेसन आहे ते कांद्याबरोबर मिक्स करून घेऊया। कांदा आपल्याला जास्त पाहिजे आणि बेसन कमी पाहिजे। समजा बेसन जास्त झालं तर कांदा आहे तो बेसनामध्ये मुजला जातो आणि बेसन वरती दिसतं, कांदा आत राहतो। कांदा आपल्याला वरती दिसला पाहिजे, यासाठी कांदा आपल्याला भरपूर वापरायचा आणि बेसन कमी वापरायचं। पीठ भिजवताना मी वरून पाणी घेतलेलं नाहीये, जितकं कांद्याला पाणी होतं तितक्याच पाण्यामध्ये हे बेसन भिजलेलं आहे। पिठामध्ये पाव चमचा सोडा टाकूया आणि सोड्यावर 1 चमचा पाणी टाकूया। सोडा टाकल्यानंतर पीठ एकदा फेटून घ्यायचंय। सोडा हा सर्वत्र पिठाबरोबर मिक्स झाला पाहिजे। पीठ मी कसं भिजवलेलं आहे बघा, त्याच पद्धतीने पीठ भिजवायचंय। कांदा सर्व पिठामध्ये दिसत आहे आपल्याला। तेल मध्यम आचेवर गरम केलेलं आहे। आपण भजी सोडून घेऊया। तर खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचं, मध्यम आचेवर गरम केलेलं आहे। समजा तुम्हाला भजी कशी करायची हे समजत नसेल तर एखादी भजी सोडून बघा आकार कसा येतो आणि मगच इतर भजी सोडा, म्हणजे तुमची भजी बिघडणार नाही। भजी सोडताना पिठाचा आकार साधारण गोल बनवायचा आणि मगच तेलामध्ये भजी सोडायची। आता जर तुमचा खेकडा भजीचा भजीला आकार आला नाही तर समजायचं की बेसन जास्त झालेलं आहे किंवा पीठ पातळ झालेलं आहे। सर्व भजी सोडून घेतलेले आहेत। गॅस मध्यम ठेवायचा आणि भजी तळून घ्यायची। आता भजी तळताना सारखी सारखी हलवायची नाहीत, भज्यांना एक आकार येऊ द्यायचा आणि मगच भजी हलवायची। भजी खाली चिकटलेली असतील तर ती आपोआप सुटली जातात। सर्व भजी तळून झालेले आहेत। रंग भजीना एकदम चांगला आलेला आहे। तर आता काढायच्या वेळेला एक अर्धा मिनिट गॅस मोठा करायचा आणि मग भजी काढून घ्यायची। गॅस मोठा केल्यामुळे वरचं कवर हे कुरकुरीत होतं। आता दुसऱ्या वेळची पण भजी आपण तळून घेऊया। 4 ते 5 मिनिट लागतात भजी तळण्यासाठी। आता कांदा बाहेर दिसत आहे, त्यामुळे याला खेकडा भजी असे पण म्हणतात। खूप तेल गरम असेल तर भजी टाकल्यानंतर एकदम काळी पडतात आणि तेल गार असेल, म्हणजे उष्णता व्यवस्थित तेलाला मिळाली नसेल तर भजीही नरम पडतात। मध्यम आचेवर ही भजी आपण तळून घ्यायची। भजी तळले गेलेले आणि एकदम परफेक्ट रंग आलेला आहे। काढून घेऊया आपण भजी। सर्व भजी आपली तळून झालेले आहेत। परफेक्ट रंग, आकार आणि मसाल्याची चव या भज्यांना मिळालेली। विकतपेक्षा ही भजी भारी लागतात।